11 आहे का? हां याला मला तुला म्हटलं आता एवढं पाऊसच स्वतः काय नाव करू? नाव सांग ना. उद्धव पवार. कांद्याचे दर स्थिर राहावे त्यासाठी परदेशातून आता कांदा आयात केला जातोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये जी आहे ती घबराट पसरली आहे। सध्या नाशिकमध्ये कांद्याचे दर काय आहे आणि आयात केलेल्या कांद्यामुळे नेमका किती फरक पडू शकतो या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत कांदा व्यापारी आहेत। काय नेमका फरक पडतोय, किती नेमका कांदा आयात होतोय, त्यानंतर काय नेमका मार्केट भाव? आज जरी अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये आला, परंतु त्याचे जे आलेले दर आहे इथं ते 60 ते 70 रुपयाच्या ॲव्हरेजमध्ये येऊन पडतोय तो कांदा। आणि जर आपला जर बघितलं तर मी नाशिक जिल्ह्यामधले जर बाजारभाव घेतले किंवा पूर्ण आपल्या महाराष्ट्रातले जरी बाजारभाव घेतले तर साधारणतः 40 पासून ते 55 रुपयापर्यंत कांद्याची विक्री झालेली, म्हणजे ॲव्हरेज भाव हा 45 रुपयाचा होता। आज आपला माल जरी दिल्ली पंजाबला पाठवला तर आपला माल तिथे जाऊन 50 ते 52 रुपये जाऊन पडत होता। तर त्याच्यामुळे जे तिथला जे आयात झालेला माल आणि आपला जो माल पोहोचतो याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत नाही आहे, परंतु कांद्याचे बाजारभाव मुख्य वाढण्याचे कारण हे मागणी आणि पुरवठा याच्यावरती असतं। आज जर बघितलं तुम्ही बाजार समित्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी कांद्याची आवक अल्प प्रमाणात येत आहे आणि जो नवीन कांदा जो बाजारात येतो त्याला आपण लाल कांदा म्हणतो, तो या पावसाच्या याच्यामुळं आणि बेमोसमी पाऊस आणि बाजारात येण्याला तो लेट झाला, याचे परिणाम असे झाले की बाजारामध्ये कांद्याचा थोडा तुटवडा निर्माण झाला, त्याची परिस्थिती कांद्याच्या बाजारभावावर झाली। आज जरी आयात कांदा केलेला असला तर 60 रुपये पडतो, आपला बी कांदा 55 ते 60 रुपये पडतो, तर फार मोठा असा इफेक्ट नाही आहे। परंतु आयात झाल्यामुळे जर बाजारामध्ये थोडी घबराट निर्माण झाली आहे व्यापारामध्ये आणि त्याचे निश्चितच परिणाम बाजारभावावर आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आता सध्या कांद्याचे जे भाव आहे ते सध्या स्थिर असल्याचं देखील व्यापाऱ्यांकडून सांगितलं जाते। मात्र सध्या नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांद्याची बाजारपेठ आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जरी घबराट असेल तर व्यापाऱ्यांकडून देखील आता कांद्याचे भाव स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। आयात केलेला कांदा आणि सध्याचा भारतामधील कांदा यामध्ये जास्त फरक नसल्याचं देखील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतं। त्यामुळे एकंदरीत कांद्याचे भाव जे आहेत ते 1 ते 2 रुपये यापर्यंत जे आहे ते तफावत पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत नाशिकमध्ये कांद्याचे दर हे स्थिर असल्याचं देखील आता व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।